हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांनो, सध्या तुम्ही एमएससीबी एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहात। अकाउंट हा विषय तिथे अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे त्याचे बेसिक्स देखील महत्त्वाचे आहेत। 11th आणि 12th कॉमर्स या क्लासमध्ये आपण बऱ्याचशा बेसिक कन्सेप्ट शिकल्या। अकाउंटच्या बऱ्याचशा बेसिक कन्सेप्ट इथे तुम्हाला दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याच्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सचं रिव्हिजन देखील तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजपासून आपण सुरू करतो एक सीरीज, ज्याच्यामध्ये आपण 11th कॉमर्स आणि त्याच्यानंतर 12th कॉमर्स याचे बुक्समध्ये टॉपिक्सच्या खाली तुम्हाला एक्सरसाइज क्वेश्चन दिलेले आहेत, तर त्याचा आपण रिव्हिजन करू। ठीक आहे, चला तर मग आज सुरू करूया पहिला व्हिडिओ। पहिला क्वेश्चन काय, गिव द वर्ड, टर्म और फ्रेज विच कॅन सबस्टिट्यूट ईच ऑफ द फॉलोइंग। फर्स्ट काय दिलं, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन। रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन याला आपण काय म्हणतो, बिझनेस ट्रान्झॅक्शन जिथे रेकॉर्ड केल्या जातात तर त्या प्रोसेसला आपण बुक कीपिंग म्हणतो। ठीक आहे, आपल्या अकाउंटचे बुक्स मेंटेन करणे किंवा बुक्स बनवणे, मग यालाच आपण काय म्हणतो, बुक कीपिंग। त्यानंतर अमाउंट इन्व्हेस्टेड इन बिझनेस बाय द प्रोप्रायटर। प्रोप्रायटर म्हणजे कोण, मालक। मालकाने जी अमाउंट इन्व्हेस्ट केलेली आहे बिझनेसमध्ये, तर याला काय म्हणतात, अमाउंट इन्व्हेस्टेड बाय प्रोप्रायटर। मालकाने जी व्यवसायामध्ये पैसे आणलेले आहेत, पैसे गुंतवलेले आहेत, त्याला आपण म्हणतो कॅपिटल। देन आन्सर काय, कॅपिटल। अमाउंट इन्व्हेस्टेड इन बिझनेस बाय द प्रोप्रायटर, आन्सर काय, कॅपिटल। त्यानंतर अ पर्सन टू हुम अमाउंट इज पेबल। अ पर्सन टू हुम अमाउंट इज पेबल म्हणजे आपल्याला ज्याला व्यवसायामध्ये पैसे द्यायचे, पेबल म्हणजे काय, द्यायचं आहे, देणं आहे आपलं। आता आपण त्या व्यक्तीकडून उधारीवर वस्तू खरेदी केल्या किंवा त्याने आपल्याला उधार पैसे दिले असतील, तर त्याला आपल्याला ते पैसे परत करावे लागतील किंवा त्या वस्तूचे पैसे द्यावे लागतील, याला काय म्हणतात, क्रेडिटर्स। देन आन्सर क्रेडिटर। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एक्सचेंज बिटवीन टू पर्सन्स। एक्सचेंज बिटवीन टू पर्सन्स म्हणजे दोन व्यक्तीमध्ये झालेला एक्सचेंज। ठीक आहे, मग ती प्रॉपर्टीचे असू द्या, पैशाचे असू द्या, तर याला काय म्हणतात, दोन व्यक्तीमध्ये झालेले एक्सचेंज म्हणजेच याला आपण मराठीमध्ये व्यवहार म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ट्रान्झॅक्शन। आन्सर काय इथे, ट्रान्झॅक्शन। त्यानंतर एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस ओव्हर इन्कम। एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस ओव्हर इन्कम, आपले एक्सपेन्सेस जास्त आहेत, इन्कम कमी आहेत। ठीक आहे, तर याला काय म्हणतात, एक्सपेन्सेस जास्त आहेत, इन्कम कमी आहे। सपोज आपले इन्कम आपले 90,000 आहेत आणि एक्सपेन्सेस आपले झाले 1 लाख, म्हणजेच तिथे काय सरळ सरळ लॉस आहे। देन याला आपण काय म्हणणार, लॉस म्हणणार। ठीक आहे, लॉस। त्यानंतर आहे अ पर्सन हुज असेट्स आर सफिशियंट टू इनफ मीट बिझनेस ऑब्लिगेशन्स। ऑब्लिगेशन्स म्हणजे काय, लायबिलिटी। अ पर्सन टू हुज असेट्स आर सफिशियंट, ज्याच्या असेट सफिशियंट आहेत, कशासाठी सफिशियंट आहेत, त्याच्या लायबिलिटी पेड करण्यासाठी। टू मीट बिझनेस ऑब्लिगेशन, बिझनेसच्या लायबिलिटी पेड करण्यासाठी त्याच्या असेट्स इनफ आहेत किंवा पुरेशा आहेत, तर याला म्हणतात सॉल्वंट। देन आन्सर काय, सॉल्वंट। अशा व्यक्तीला सॉल्वंट पर्सन म्हणतात, आणि ज्याच्या असेट कमी आहेत, लायबिलिटी जास्त आहेत, त्याला म्हणतात इनसॉल्वंट। ठीक आहे, सॉल्वंट म्हणजे काय, ज्याच्या बिझनेसच्या लायबिलिटी कमी आहेत, असेट जास्त आहेत, असेटमधून लायबिलिटी पेड करता येतात, तर त्याला सॉल्वंट म्हणतात। आणि इनसॉल्वंट ज्याच्या लायबिलिटी जास्त आहेत, असेट कमी आहेत, त्याला इनसॉल्वंट म्हणतात। पुढचा प्रश्न, आर्ट अँड सायन्स ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन। बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याचा आर्ट अँड सायन्स सांगितलंय। आता बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे हे प्रायमरी फंक्शन कशाचं आहे, बुक कीपिंगचं आहे। देन बुक कीपिंग इज आर्ट अँड सायन्स ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन, आन्सर आहे बुक कीपिंग। त्यानंतर नेक्स्ट, प्रॉपर्टी ऑफ एनी डिस्क्रिप्शन ओन बाय प्रोप्रायटर, म्हणजे प्रोप्रायटरच्या मालकीची प्रॉपर्टी, त्यालाच आपण काय म्हणतो, असेट्स म्हणतो। देन असेट्स, आन्सर घ्या असेट्स। त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, असेट विच रिमेन इन द बिझनेस फॉर ओनली फॉर शॉर्ट टाइम अँड कॅन बी कन्वर्टेड इंटू कॅश व्हेरी इझिली। ज्या असेट आपल्या व्यवसायात शॉर्ट टाईमसाठी आहेत आणि त्या इझिली कन्वर्ट होऊ शकतात कॅशमध्ये, तर याला काय म्हणतात, तर याला म्हणतात करंट असेट। करंट असेट ह्या इझिली कॅशमध्ये कन्वर्ट होऊ शकतात आणि त्याचा पिरियड हा विदिन 1 इयर किंवा त्याच्यापेक्षा कमी असतो।
देन आन्सर काय, शॉर्ट पिरियडसाठी ज्या असेट आहेत त्यांना म्हणतो आपण करंट असेट, लॉंग पिरियडसाठी ज्या असेट असतात तर त्यांना म्हणतात फिक्स. ठीक आहे, देन आन्सर काय, करंट असेट. त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या, अलाउन्स इज गिवन ऑन कॅटलॉग प्राइस ऑफ गुड्स. प्राइस ज्यावेळेस आपण वस्तू सेल करतो तेव्हा कॅटलॉग प्राइसवर जो अलाउन्स दिला जातो, जो डिस्काउंट दिला जातो त्याला म्हणतात ट्रेड डिस्काउंट. डिस्काउंटचे दोन प्रकार आहेत, ट्रेड डिस्काउंट आणि दुसरा असतो कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट म्हणजे जो वस्तूची जी कॅटलॉग प्राइस आहे तर त्याच्यामध्ये आधीच जो मायनस केलेला जातो, ठराविक पर्सेंटेज मायनस केली जाते, तर याला ट्रेड डिस्काउंट म्हणतात. आता उदाहरणार्थ तुम्ही बुक्स वगैरे घेतात, तुम्ही जरी विक्रेत्याला नाही सांगितलं की आमची किंमत कमी करा तरी तो काय करतो, 5% 10% त्याचा जो त्याची जी ठराविक पर्सेंटेज असेल तो ते लेस करत असतो, तर त्याला ट्रेड डिस्काउंट म्हणतात. आणि कॅश डिस्काउंट म्हणजे की काही वेळा सेल्स प्रमोट करण्यासाठी किंवा समोरच्या व्यक्तीने लगेच पेमेंट करावी यासाठी काय केलं जातं, मग त्यांचे ऑनलाईन पेमेंट किंवा त्यांनी पेटीएमने पेमेंट केली तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने जर पेमेंट केल्या किंवा विशिष्ट रक्कम, जर समजा सगळी रक्कम तुम्ही दिली तर आम्ही 5% डिस्काउंट आत्ताच या वेळेला देऊ, तर अशा टाईपच्या काही पॉलिसी असतात, तर या सगळ्या डिस्काउंटला कॅश डिस्काउंट म्हणतात. ठीक आहे, देन अलाउन्स इज गिवन टू कॅटलॉग प्राइस ऑफ गुड्स, याचा आन्सर काय, ट्रेड डिस्काउंट. आता नेक्स्ट क्वेश्चन दिलाय, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन बिलो अँड रीराइट द स्टेटमेंट्स. MCQ टाईप क्वेश्चन्स दिलेले आहेत, 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत, त्यातून एक ऑप्शन चूज करा सांगितले. फर्स्ट क्वेश्चन दिला, सरप्लस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस इज. सरप्लस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस, इन्कम जास्त आहे, एक्सपेन्सेस कमी आहे. ठीक आहे, आपण गृहीत धरला आपलं इन्कम 20,000 आहे आणि एक्सपेन्सेस 15,000 आहे, म्हणजेच आपला प्रॉफिट किती झाला, 5,000. देन या 5,000ला आपण काय म्हणणार, प्रॉफिट म्हणणार. म्हणजे सरप्लस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस, इन्कमपेक्षा एक्सपेन्सेसपेक्षा इन्कम जास्त असेल तर त्याला आपण म्हणतो प्रॉफिट. देन ए इज अ करेक्ट आन्सर. सेकंड, इन डॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग ॲक्च्युअल कॅश रिसिप्ट अँड ॲक्च्युअल कॅश पेमेंट्स आर रेकॉर्डेड. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय सांगितलं, ॲक्च्युअल कॅश रिसिप्ट आणि ॲक्च्युअल कॅश पेमेंट. अकाउंटिंगचे 2 बेसिस आहेत, एक आहे ॲक्रुअल, दुसरा आहे कॅश. ठीक आहे, ॲक्रुअललाच दुसरा वर्ड आहे मर्कंटाईल आणि दुसरा आहे कॅश. आणि या दोन्हीचं मिळून जी मेथड आहे तर याला हायब्रिड म्हणतात. ठीक आहे, कॅश रिसिप्टमध्ये ओनली आपण कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो, ॲक्रुअलमध्ये जेव्हा सेल किंवा जेव्हा ट्रान्झॅक्शन होते तेव्हा ती रेकॉर्ड होते, मग ती कॅशमध्ये असेल किंवा उधारीवर असेल. हे ॲक्रुअल बेसिस सांगता आणि कॅश बेसिस काय सांगतो, ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन कॅश बेसिस. फक्त ट्रान्झॅक्शन कॅशमध्ये असेल, उधारीवर विक्री असेल तर ती इथे रेकॉर्ड होणार नाही, तर हे एक कॅश बेसिस. मग आता इथे आपल्याला काय विचारलं, ॲक्च्युअल कॅश रिसिप्ट आणि ॲक्च्युअल कॅश पेमेंट, मग कोणत्या बेसिसमध्ये रेकॉर्ड होतं ते, कॅश बेसिसमध्ये. देन सी इज करेक्ट आन्सर, कॅश. थर्ड क्वेश्चन आहे, अमाऊंट विच इज नॉट रिकव्हरेबल फ्रॉम कस्टमर इज नोन ॲज. कस्टमरला आपण काही उधारीवर विक्री केली होती, उदाहरणार्थ आपण ए या व्यक्तीला 10,000च्या वस्तू उधारीवर विकल्या, त्या एने आपले पैसे दिले नाही, अमाऊंट विच इज नॉट रिकव्हरेबल फ्रॉम कस्टमर. ए हा आपला कस्टमर आहे, त्याला आपण 10,000च्या वस्तू उधारीवर विकल्या पण त्याने आपले 10,000 दिले नाही, मग ते 10,000 आपले बुडाले, म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार, लॉस म्हणणार, बॅड डेप्स म्हणणार त्याला. बुडालेले पैसे म्हणजे बॅड डेप्स, बुडीत कर्ज. ठीक आहे, अँड इट इज अ लॉस ऑफ बिझनेस. ठीक आहे, देन अमाऊंट विच इज नॉट रिकव्हरेबल फ्रॉम कस्टमर, याला आपण काय म्हणणार, बॅड डेप्स. देन ए इज अ करेक्ट आन्सर, बॅड डेप्स. पुढचा क्वेश्चन आहे, अकाउंट मस्ट बी ऑनेस्टली प्रिपेअर अँड दे मस्ट डिस्क्लोज ऑल मटेरियल इन्फॉर्मेशन इज नोन ॲज. इथे काय सांगितलं, अकाउंट्स मस्ट बी ऑनेस्टली प्रिपेअर्ड. अकाउंट प्रामाणिकपणे बनवणे आणि ते डिस्क्लोज करणे, कोणाला, ऑल मटेरियल इन्फॉर्मेशन नोन ॲज, सगळी मटेरियल इन्फॉर्मेशन जी आहे तर ती डिस्क्लोज करणे, दाखवणे. अकाउंटिंग इन्फॉर्मेशनची ज्या रिलेटेड पार्टी आहेत किंवा युजर्स आहेत तर त्यांना ते डिस्क्लोज करणे. तर ही कोणती कन्सेप्ट सांगते, डिस्क्लोजर कन्सेप्ट सांगते. ठीक आहे, डिस्क्लोजर कन्सेप्ट काय सांगते की अकाउंट प्रामाणिकपणे बनवले पाहिजेत आणि ते डिस्क्लोज केले पाहिजेत, त्याच्यातलं ऑल मटेरियल इन्फॉर्मेशन काय केले पाहिजे, डिस्क्लोज केले पाहिजे युजर्सला.
ठीक आहे. ऑप्शन तुम्हाला दिले एंटायटी कन्सेप्ट, ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट, डिस्क्लोजर कन्सेप्ट आणि कॉस्ट कन्सेप्ट. ठीक आहे. आता या ऑप्शनमध्ये बघा एंटायटी कन्सेप्ट काय सांगते, एंटायटी कन्सेप्ट सांगते बिझनेस आणि ओनर वेगवेगळे आहेत. ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट सांगते प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट करा. डिस्क्लोजर कन्सेप्ट सांगते फायनान्शियल स्टेटमेंट डिस्क्लोज करा. आणि कॉस्ट कन्सेप्ट सांगते असेट कोणत्या कॉस्ट प्राइसला किंवा हिस्टॉरिकल कॉस्टला रेकॉर्ड करा. ठीक आहे. देन डिस्क्लोजर कन्सेप्ट काय सांगते की जे आपण फायनान्शियल स्टेटमेंट्स आपण तयार करणार, आपण ज्या अकाउंटिंग इन्फॉर्मेशन मटेरियल आपण जे रेकॉर्ड करणार तर ते डिस्क्लोज केलं पाहिजे कोणासाठी, युजर्ससाठी. देन सी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, अ कमोडिटी इन विच अ ट्रेडर डील्स इज नोन ॲज. अ कमोडिटी, कमोडिटी म्हणजे काय, वस्तू. इन विच अ ट्रेडर डील्स इज नोन ॲज म्हणजे ट्रेडर डील्स करतो, त्याच्या त्या वस्तू तो खरेदी करतोय किंवा बनवतोय आणि त्याची विक्री करतोय. जर समजा आपला पेन्सिलचा बिझनेस आहे, आपण काय करतोय, तयार पेन्सिल आणून विकतोय किंवा आपल्याकडे पेन्सिल तयार करून विकतोय, तर त्या केसमध्ये पेन्सिल हे आपले काय प्रोडक्ट आहे, यालाच आपण काय म्हणणार, कमोडिटी. म्हणजेच यालाच आपण काय म्हणणार, गुड्स म्हणणार. कमोडिटी म्हणजे ज्या वस्तूचा आपण व्यवहार करणार आहोत किंवा ज्याची खरेदी विक्री आपण करणार आहोत, जी वस्तू आपण बनवून विकणार आहोत, तर त्या वस्तूला काय म्हणतात, त्या कमोडिटीला गुड्स म्हणतात. ऑप्शन तुम्हाला दिलेत गुड्स, इन्कम, प्रॉपर्टी आणि एक्सपेंडिचर. ठीक आहे. व्यवसायामध्ये आपण ज्याचा बिझनेस करणार आहोत तर त्या वस्तूला काय म्हणतात, गुड्स म्हणतात. ठीक आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर, गुड्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश मीन्स अ रेप्युटेशन ऑफ अ बिझनेस व्हॅल्यूड इन टर्म्स ऑफ मनी. रेप्युटेशन ऑफ बिझनेस म्हणजेच व्यवसायाची ख्याती, जी आपण टर्म्स ऑफ मनीमध्ये एक्सप्रेस केलेली आहे. ज्या वेळेस आपण आपल्या व्यवसायाची प्रसिद्धी पैशामध्ये ती एक्सप्रेस करतो किंवा इन टर्म्स ऑफ मनी आपण ती शो करतो, व्हॅल्यूड करतो, तर त्याला म्हणतात. ऑप्शन तुम्हाला काय दिलं, ट्रेडमार्क, असेट, पेटेंट आणि गुडविल. रेप्युटेशन म्हणजे काय, ख्याती, ख्याती म्हणजे गुडविल. देन डी इज अ करेक्ट आन्सर, गुडविल. पुढचा प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू डॅश कॅश फ्लो स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड अँड प्रेझेंटेड फॉर द पिरियड विच द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड. कॅश फ्लो स्टेटमेंट प्रिपेअर केलं जातं आणि प्रेझेंट केलं जातं फॉर द पिरियड विच द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ज्या वर्षाचं आहे त्याच वर्षाचं कॅश फ्लो स्टेटमेंट प्रिपेअर केलं जातं. तर कोणत्या आता इथे ऑप्शनमध्ये तुम्हाला दिले AS3, AS10, AS6 आणि AS2 म्हणजे वेगवेगळे अकाउंटिंग स्टँडर्ड तुम्हाला दिलेले आहेत आणि त्यातलं कॅश फ्लो स्टेटमेंटचं विचारलं आहे. ठीक आहे. प्रश्न फक्त आपल्याला एवढंच आहे, कॅश फ्लो स्टेटमेंटचं तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड विचारलेलं. प्रश्न फक्त थोडासा फिरून विचारला. मग या ठिकाणी अकाउंटिंग स्टँडर्ड, कॅश फ्लो स्टेटमेंटचा अकाउंटिंग स्टँडर्ड कोणता आहे, आता AS10 फिक्स असेटसाठी आहे, AS6 डेप्रिसिएशन अकाउंटिंगसाठी आहे आणि AS2 इन्व्हेंटरी, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीचं आहे आणि AS3 कशाचं आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द इमिजिएट रिकॉग्निशन ऑफ लॉस इज सपोर्टेड बाय प्रिन्सिपल ऑफ. द इमिजिएट रिकॉग्निशन ऑफ लॉस इज सपोर्टेड बाय द प्रिन्सिपल म्हणजे इथे तुम्हाला विचारले की इमिजिएट रिकॉग्निशन ऑफ लॉस कुठे होतं किंवा आपण लॉसेस इमिजिएटली रेकॉर्ड कोणत्या कन्सेप्ट अनुसार करतो. आता उदाहरणार्थ बॅड डेप्स, RDTचे आपण प्रोव्हिजन करत असतो किंवा RDTचे आपण ट्रान्झॅक्शन करतो. RDT म्हणजे काय, RDT म्हणजे काय, रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्स. बॅड डेप्स म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जे आपले पैसे बुडाले आहेत ते, आणि RDT म्हणजे काय, म्हणजे ते पैसे ॲक्च्युअलमध्ये बुडाले नाहीत पण बुडण्याची शक्यता आहे. बुडण्याची शक्यता आहे म्हणजे आपला लॉस झालेला नाही आहे तरी देखील तो लॉस होण्याचे चान्सेस आहे म्हणून आपण तो काय केला, तो लॉस आपण रेकॉर्ड केला आपल्या बुक्समध्ये. ठीक आहे. मग याला काय म्हणतात, इमिजिएट रिकॉग्निशन ऑफ लॉस. मग हे आपण कोणत्या कन्सेप्ट अनुसार करतो, तर आपल्याला इथे दिलेत ऑप्शन दिलेत, कन्झर्वेटिझम, ऑब्जेक्टिव्ह, मॅचिंग आणि कन्सिस्टन्सी. ठीक आहे. मॅचिंग कन्सेप्ट काय सांगता, मॅचिंग कन्सेप्ट सांगता की त्या वर्षीच्या रेव्हेन्यूशी आपण त्या वर्षीचे एक्सपेन्सेस मॅच करत असतो, ही मॅचिंग कन्सेप्ट सांगता. कन्सिस्टन्सी कन्सेप्ट काय सांगतं की आपण कंटिन्युअसली अकाउंटिंगच्या ज्या आपण रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करतो तर ते कन्सिस्टंटली दरवर्षी तेच फॉलो केले पाहिजेत किंवा वर्षानुवर्ष आपण अकाउंटिंगचे रूल्स जे फॉलो करतो तर ते कन्सिस्टन्सी कन्सेप्ट सांगतात. कन्झर्वेटिझम कन्सेप्ट काय सांगता, आपल्याला होणारे जे लॉसेस, भविष्यात होणारे लॉसेस आहेत ते गृहीत धरा
पण भविष्यात होणारे फायदे गृहीत धरू नका. तर ही कन्झर्वेटिझम कन्सेप्ट सांगता. आपल्याला इमिजिएट लॉस कोणत्या कन्सेप्टनुसार आपण रेकॉर्ड करतो हे जे विचारलंय, मग त्याचा आन्सर आहे ए, कन्झर्वेटिझम. ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ एन एंट्री इज कॉल्ड ॲज. आता या ठिकाणी ब्रीफ एक्सप्लेनेशन, कशाचं ब्रीफ एक्सप्लेनेशन? एंट्रीचं. तर याला आपण काय म्हणतो? आता तुम्ही 11th 12th मध्ये जेव्हा जर्नल एंट्री तुम्ही पास केलेल्या असता त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल की आपण जर्नल एंट्री पास केल्यानंतर खाली एक सेंटेन्स लिहिला, बीइंग गुड्स सोल्ड, बीइंग गुड्स परचेस्ड. ठीक आहे, मग त्या ठिकाणी बीइंग लावून आपण जे ट्रान्झॅक्शन लिहित असतो तर त्याला आपण म्हणत असतो नरेशन. ठीक आहे, तुम्हाला ऑप्शन काय दिलेत? फोलिओ, नरेशन, पोस्टिंग अँड जर्नलायझिंग. देन करेक्ट ऑप्शन इज नरेशन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अन ॲक्ट ऑफ एक्सचेंज ऑफ थिंग्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पार्टीज इज टर्म ॲज. अन ॲक्ट ऑफ एक्सचेंज ऑफ थिंग्स ऑर सर्व्हिसेस बिटवीन टू पार्टीज. टू पार्टीजमध्ये आपण एक्सचेंज केलं काय? थिंग्स अँड सर्व्हिसेस. तर याला काय म्हणतात? जर समजा आपण एखादी पेन खरेदी केला किंवा पेन्सिल खरेदी केली, आपण काय केले? पेन्सिलचे पैसे दिले, 5 रुपये 10 रुपये दिले तुम्ही आणि पेन्सिल घेतली. ठीक आहे, 10 रुपये दिले, पेन घेतला. 10 रुपये दिले, तुम्ही ॲटोनी प्रवास केला. ठीक आहे, म्हणजेच आपण काय केले? एक तर थिंग्स खरेदी केले किंवा ॲटोची आपण सर्व्हिस परचेस केली. मग हे जे ट्रान्झॅक्शन दोन व्यक्तीमध्ये झाली, पैसे घेणे, वस्तू देणे, पैसे घेणे आणि सर्व्हिस प्रोव्हाइड करणे, तर हे यालाच आपण काय म्हणतो? ह्या एक्सचेंजलाच आपण काय म्हणत असतो? याला आपण म्हणतो व्यवहार, किंवा याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ट्रान्झॅक्शन. देन सी ऑप्शन काय दिलं तुम्हाला? ट्रान्झॅक्शन. अन ॲक्ट ऑफ एक्सचेंज ऑफ थिंग्स ऑर सर्व्हिसेस बिटवीन टू पार्टीज इज टर्म ॲज ट्रान्झॅक्शन. पुढचा प्रश्न आहे, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स आपल्याला दाखवायचे आहे. फर्स्ट दिलं तुम्हाला, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी आर वन अँड द सेम थिंग. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितली? बुक किपिंग अँड अकाउंटन्सी काय सांगितलं? सेम थिंग्स आहे. बुक किपिंग म्हणजे काय? बुक किपिंग ही एक छोटी स्मॉल स्टेप आहे जी अकाउंटिंग मध्ये इन्क्लूड असते. ठीक आहे, मग याला आपण काय म्हणू? याला आपण म्हणू बुक किपिंग. पहिली स्टेप काय? बुक किपिंग ही छोटी स्टेप आहे, कशामध्ये इन्क्लूड असते? ती अकाउंटिंग मध्ये इन्क्लूड असते. आणि अकाउंटन्सी ही एक ब्रॉड कन्सेप्ट आहे. ठीक आहे, म्हणजेच अकाउंटन्सीमध्ये बुक किपिंग अँड अकाउंटिंग हे दोन्ही इन्क्लूड असतात. बुक किपिंग मध्ये आपण काय करतो? ट्रान्झॅक्शन आयडेंटिफिकेशन करतो, मेजर करतो. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स अँड इव्हेंट आयडेंटिफाय केले जातात, मेजर केले जातात, त्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्या जातात आणि त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं आणि समरायझेशन केलं जातं. तर एवढ्या स्टेप बुक किपिंग मध्ये इन्क्लूड असतात. अकाउंटिंग मध्ये समरायझिंग, ॲनालिसिस, इंटरप्रिटेशन, डाटा कम्युनिकेट करणे या स्टेप इन्व्हॉल्व असतात. म्हणजेच बुक किपिंगची पुढची स्टेप ही अकाउंटिंग आहे आणि हे दोन्ही ज्याच्यामध्ये इन्क्लूड असतात त्याला आपण अकाउंटन्सी म्हणतो. ठीक आहे, अकाउंटन्सी ही एक ब्रॉड कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग ह्या सगळ्या ब्रँचेस इन्क्लूड असतात. ठीक आहे, म्हणजेच बुक किपिंग हा त्यातला एक पार्ट आहे अकाउंटन्सी मधला आणि अकाउंटिंग हा सुद्धा त्यातला एक पार्ट आहे. ठीक आहे, आणि बुक किपिंग अँड अकाउंटिंग ह्या वेगवेगळ्या स्टेप आहेत. बुक किपिंग ही प्रायमरी स्टेप आहे आणि त्याच्या पुढची स्टेप अकाउंटिंग आहे. ठीक आहे, देन तुम्हाला सेंटेन्स काय दिलंय बघा, बुक किपिंग अँड अकाउंटिंग आर वन अँड द सेम थिंग. दोन्ही एकच आहेत आणि सेम थिंग आहे. तर हे स्टेटमेंट काय आहे? हे स्टेटमेंट रॉंग आहे. त्यानंतर पुढचं स्टेटमेंट बघा, कन्झर्वेटिझम मीन्स टू फॉलो सेफ साईड. कन्झर्वेटिझम मीन्स टू फॉलो सेफ साईड. आता या ठिकाणी आपण अकाउंटिंगच्या कन्सेप्ट बघितल्या, त्याच्यामध्ये कन्झर्वेटिझम ही कन्सेप्ट आहे आणि ती कन्सेप्ट आपल्याला काय सांगते? कन्झर्वेटिझम ही कन्सेप्ट सांगते भविष्यात होणारे लॉसेस गृहीत धरा किंवा त्याचं प्रोव्हिजन करा, पण प्रॉफिट गृहीत धरू नका. ठीक आहे, आपण लॉस का गृहीत धरतो? आता उदाहरणार्थ एखादा लॉस आपला अचानक झाला तर त्याचे इम्पॅक्ट आपले जास्त होत असतात आणि जर त्या लॉसची आपल्याला पूर्वकल्पना आधीच असेल तर त्याचे इम्पॅक्ट काय होत असतात? कमी होत असतात. कन्झर्वेटिझम मीन्स टू फॉलो सेफ साईड. मग कन्झर्वेटिझम काय सांगते की आपल्याला भविष्यात होणारे लॉसेस तुम्ही गृहीत धरा, प्रॉफिट गृहीत धरू नका, ही कन्सेप्ट सांगते. म्हणजेच ती काय करते? फॉलो सेफ साईड. लॉसचा परिणाम जास्त होऊ नये
यासाठी ते काय करते, सेफ साईड फॉलो करते, आपल्याला लॉसेसची कल्पना आधीच देते. ठीक आहे. देन हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर आहे डबल एंट्री सिस्टीम इज बेस्ड ऑन ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट. ठीक आहे. डबल एंट्री सिस्टीम आपल्याला काय सांगते, डबल एंट्री सिस्टीम आपल्याला सांगते एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज टू इफेक्ट, वन इज डेबिट अँड अनदर इज क्रेडिट. ठीक आहे. मग ही कन्सेप्ट कशावर बेस आहे, ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्टवर. ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट सुद्धा आपल्याला काय सांगते, एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज टू इफेक्ट, वन इज डेबिट अँड अनदर इज क्रेडिट. ठीक आहे. देन हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर पुढे घ्या, बँक ओव्हरड्राफ्ट इज अन असेट ऑफ द बिझनेस. बँक ओव्हरड्राफ्ट ही काय, व्यवसायाची असेट आहे हे सांगितले. ठीक आहे. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय आधी समजून घ्या. तर जर समजा आपण गृहीत धरलं 20,000 रुपये आपल्या बँकेमध्ये, ओके, आपल्या बँकेमध्ये किती आहेत, 20,000 रुपये आहेत. आपल्याला आज गरज आहे 50,000ची, आपल्याला गरज आहे 50,000ची. बँकेमध्ये आपले किती आहेत, 20,000 रुपये. 30,000 रुपये आपल्याला अजून पाहिजे. मग आता जर हे आपलं जर अकाउंट करंट अकाउंट असेल किंवा बिझनेसमॅनचं जे अकाउंट असतं करंट अकाउंट, तर ते अकाउंट जर आपलं असेल तर बँक आपल्याला एक फॅसिलिटी प्रोव्हाइड करते. त्या फॅसिलिटी अंतर्गत जरी तुमच्या अकाउंटवर पैसे कमी असले तरी तुम्ही त्याच्या जास्तीचे विड्रॉ करू शकता, ओव्हर विड्रॉ करू शकता. जेवढं बॅलन्स आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही विड्रॉ करू शकता. मग यालाच म्हणतात बँक ओव्हरड्राफ्ट. आता तुम्ही बँकेतून 50,000 विड्रॉ केले, बँकेने फक्त वेळेला तुम्हाला ते पैसे दिले, पैसे बँकेच्याच मालकीचे आहेत, फक्त वेळेवर तुम्हाला बँकेने यूज करायला दिले, तुम्हाला ते बँकेला पुन्हा परत करावे लागतील. ठीक आहे. तुम्ही जर 20,000 बॅलन्स आहे आणि 50,000 विड्रॉ केले, तर ह्यातले 30,000 जे आहेत तर हे आपण काय, जे आपल्या बॅलन्स पेक्षा जास्त विड्रॉ केले. ठीक आहे. मग याला काय म्हणणार, ते 30,000 तुमचे बँक ओव्हरड्राफ्ट होईल. ठीक आहे. आणि तो ओव्हरड्राफ्ट तुम्हाला बँकेला ठराविक कालावधीनंतर परत द्यावा लागेल. 30,000 रुपये बँकेला तुम्हाला ठराविक कालावधीनंतर परत द्यावा लागेल. फक्त बँकेने तुम्हाला काय फॅसिलिटी प्रोव्हाइड केली, तुम्हाला अकाउंटवर पैसे नसून सुद्धा तुम्ही 30,000 रुपये जास्तीचे विड्रॉ करू शकता. हे 30,000 रुपये तुम्हाला बँकेला नंतर परत करावे लागतात. ही एक प्रकारची आपली लायबिलिटी आहे. ठीक आहे. आपल्याला इथे काय विचारलं, बँक ओव्हरड्राफ्ट इज अन असेट. ठीक आहे. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे आपण जास्तीचे पैसे विड्रॉ केलेले ते परत द्यायचेत आपल्याला बँकेला, म्हणजे ती आपली लायबिलिटी आहे, ती असेट नाही आहे. देन हे स्टेटमेंट रॉंग आहे. त्यानंतर पुढचं बघा, सॉल्वंट पर्सन इज अ पर्सन हुज असेट्स आर मोर दॅन हिज लायबिलिटीज. सॉल्वंट पर्सन म्हणजे असा पर्सन ज्याच्या असेट जास्त आहेत लायबिलिटीपेक्षा. आता उदाहरणार्थ आपण गृहीत धरलं ह्या आहेत 20,000 आपल्या लायबिलिटी. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीच्या लायबिलिटी किती आहेत, 20,000 आणि त्याच्या असेट्स किती आहेत, 50,000. ठीक आहे. लायबिलिटी किती आहेत, 20,000, असेट 50,000. म्हणजेच या 50,000तून सगळ्या लायबिलिटी पेड करता येतील. ठीक आहे. देन हा पर्सन कोण आहे, हा पर्सन सॉल्वंट पर्सन म्हणता येईल, ज्याच्या असेट जास्त आहेत लायबिलिटी कमी आहे. ठीक आहे. म्हणजेच त्याच्या असेटमधून लायबिलिटी पेड होऊ शकतात, त्याला त्याचे देणे देता येऊ शकतात किंवा त्याला त्याच्या व्यवसायाची देणी देता येऊ शकतात. तर याला काय म्हणायचं, याला सॉल्वंट पर्सन म्हणायचं. काय दिले तुम्हाला, सॉल्वंट पर्सन इज अ पर्सन हुज असेट्स आर मोर दॅन हिज लायबिलिटीज. त्याच्या असेट लायबिलिटीपेक्षा जास्त आहेत अशा व्यक्तीला आपण काय म्हणणार, सॉल्वंट पर्सन. देन हे स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. आणि याच्या विरुद्ध ज्याच्या असेट कमी आहेत, समजा आपण गृहीत धरलं लायबिलिटी 50,000 आहे, असेट त्याच्या 20,000 आहेत, म्हणजे 20,000तून सगळ्या लायबिलिटी पेड होत आहेत का, नाही. मग याला म्हणायचं इनसॉल्वंट पर्सन. ठीक आहे. ज्याच्या लायबिलिटी जास्त आहेत, असेट कमी आहेत, इनसॉल्वंट पर्सन. आणि ज्याच्या असेट जास्त आहेत, लायबिलिटी कमी आहेत, तो सॉल्वंट पर्सन. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, कॅश डिस्काउंट डज नॉट अपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट. पुढचं काय दिलंय तुम्हाला, कॅश डिस्काउंट डज नॉट अपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट. कॅश डिस्काउंट हा बुक्समध्ये येणार नाही किंवा येत नाही असं दिलं. ठीक आहे. म्हणजेच थोडक्यात आपण कॅश डिस्काउंटची ट्रान्झॅक्शन पास करत नाही असं त्यांनी सांगितलेलं. ठीक आहे. आता डिस्काउंटचे दोन टाईप आहेत, एक कॅश डिस्काउंट, दुसरा ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय, जो डिस्काउंट तुम्हाला कॅटलॉग प्राइसवर दिलेला असतो तर त्याला ट्रेड डिस्काउंट म्हणतात. आणि दुसरा प्रकार आहे कॅश डिस्काउंट. कॅश डिस्काउंट म्हणजे आता उदाहरणार्थ आपण गृहीत धरलं आपलं बिल झालं 50,000 रुपये. ठीक आहे. तुम्ही शॉपिंग केली मॉलमध्ये जाऊन, तुमचं बिल किती झालं, 50,000 रुपये. आता जर समजा तुम्ही म्हटलं की आम्ही ऑनलाईन पेमेंट करणार आहे. ठीक आहे. तर ते काय सांगतात, बरं ठीक आहे तुम्ही ऑनलाईन पेमेंट करा, अजून तुम्हाला डिस्काउंट मिळेल. ठीक आहे. मग 50,000तले 5,000 अजून त्यांनी कमी केले, तुम्हाला 45,000च बिल आलं. ठीक आहे. मग हे जे 5,000 आहे
जे समजा ऑनलाईन पेमेंटला चालना देण्यासाठी तुम्हाला दिलेलं डिस्काउंट आहे 5,000 रुपये, तर या डिस्काउंटला काय म्हणायचं, याला म्हणायचं कॅश डे. ठीक आहे. देन जो डिस्काउंट तुम्हाला फायनल अमाऊंटवर दिला जातो आणि हा डिस्काउंट रेकॉर्ड होणार, कारण तुम्ही तुमची फायनल अमाऊंट किती दाखवली आहे, तुमचं बिल किती दाखवलं आहे, 50,000. 50,000तून आम्ही 5,000 रुपये डिस्काउंट लेस केला. ठीक आहे. मग त्या डिस्काउंटची ट्रान्झॅक्शन पास होणार. ठीक आहे. म्हणजेच कोणता डिस्काउंट बुकमध्ये येतोय, कॅश डिस्काउंट येतोय. ठीक आहे. ट्रेड डिस्काउंट येत नाही. इथं काय ट्रान्झॅक्शन, इथं काय दिलंय तुम्हाला स्टेटमेंट, कॅश डिस्काउंट डज नॉट अपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट. कॅश डिस्काउंट हा अपियर होत नाही सांगितलंय. ठीक आहे. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. कॅश डिस्काउंट बुक्समध्ये अपियर होतो किंवा दाखवला जातो, ट्रेड डिस्काउंट दाखवला जात नाही. ठीक आहे. देन हे स्टेटमेंट रॉंग आहे. त्यानंतर पुढे अ ट्रान्झॅक्शन इज कन्सर्न विथ मनी ऑर मनी इज वर्थ. ट्रान्झॅक्शन इज कन्सर्न म्हणजे ट्रान्झॅक्शन कशाशी संबंधित असते, मनी किंवा मनी इज वर्थ. हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, जे व्यवहार आपण पैशात केलेले त्याला आपण ट्रान्झॅक्शन म्हणतो. ठीक आहे. आता उदाहरणार्थ जर समजा तुम्ही 10 रुपये दिले पेन्सिल खरेदी केली, तर याला काय म्हणायचं, ट्रान्झॅक्शन म्हणायचं. ठीक आहे. पैशामध्ये तुम्ही पैसे दिले आणि वस्तू खरेदी केली, तर याला ट्रान्झॅक्शन म्हणतात. ठीक आहे. आणि हे स्टेटमेंट काय सांगते तुम्हाला, अ ट्रान्झॅक्शन इज कन्सर्न विथ मनी ऑर मनी इज वर्थ. ठीक आहे. देन हे स्टेटमेंट बरोबर आहे. पुढचं काय दिलं, अकाउंटिंग इज द लँग्वेज ऑफ बिझनेस. हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. अकाउंटिंग इज द लँग्वेज ऑफ बिझनेस थ्रू विच ऑल अकाउंटिंग इन्फॉर्मेशन इज कम्युनिकेट विथ द एंड युजर्स. ठीक आहे. अकाउंटिंग काय करतं, अकाउंटिंग इज द लँग्वेज ऑफ बिझनेस. या लँग्वेज थ्रू आपण काय करतो, अकाउंटिंग जी इन्फॉर्मेशन असते, फायनान्शियल डाटा असतो, तो कम्युनिकेट केला जातो कोणाला, रिलेटेड पार्टीजला. ठीक आहे. किंवा ज्यांना अकाउंटिंगच्या माहितीची गरज आहे, जे त्या माहितीचे इन्फॉर्मेशनचे युजर आहेत, त्यांना आपण तो डाटा कम्युनिकेट केला जातो. उदाहरणार्थ क्रेडिटर, इन्व्हेस्टर, मनी लेंडर, मॅनेजमेंट, एम्प्लॉईज, ओनर, तर या सगळ्याला अकाउंटिंग काय करतं, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, इन अर्लियर टाइम ऑफ सिव्हिलायझेशन अकाउंटिंग वॉज डन बाय ओनर्स. इन अर्लियर टाइम्स ऑफ सिव्हिलायझेशन म्हणजे जसजसं सिव्हिलायझेशन होत गेलं, अकाउंटिंग वॉज डन बाय ओनर्स. मग अकाउंटिंग कोण करत होतं त्या काळात, ओनर करत होते असं सांगितलं. ठीक आहे. हे स्टेटमेंट काय चुकीचं आहे. सिव्हिलायझेशन झाल्यानंतर अकाउंटिंग कोण करत होतं, ओनर करत नव्हता. अकाउंटिंग हे कोण करत होतं, एजंट करत असे. ठीक आहे. देन हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यानंतर पुढचं आहे, बुक किपिंग इज युजफुल टू फाइंड आउट ऑल टॅक्स लायबिलिटी. आतावरती आपण डिस्कस केलं बुक किपिंगमध्ये काय काय स्टेप इन्व्हॉल्व आहेत. बुक किपिंगमध्ये आपण ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट आयडेंटिफाय करतो, मेजर करतो, त्या रेकॉर्ड केल्या जातात, क्लासिफाय केल्या जातात आणि त्याचं समरायझेशन केलं जातं. समरायझेशन म्हणजेच आपण त्याच्या थ्रू काय करतो, फायनल अकाउंट प्रिपेअर करतो. फायनल अकाउंटमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करतो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला काय दाखवतं, आपला प्रॉफिट शो करतं. ठीक आहे. आपण टॅक्स कशावर भरत असतो, टॅक्स हा प्रॉफिटवर भरत असतो. बुक किपिंगमध्ये प्रॉफिट फाइंड आउट होतो, म्हणजेच तुमची टॅक्स लायबिलिटी सुद्धा तिथे फाइंड आउट होते. ठीक आहे. देन हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. आता हे ट्रू ऑर फॉल्सचे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह याच्यासाठी महत्त्वाचे आहेत की तुम्हाला 4 स्टेटमेंट समजा विचारले, बुक किपिंगशी संबंधित 4 स्टेटमेंट विचारले आणि सांगितलं की करेक्ट सेंटेन्स ओळखा, त्यावेळेस तुम्हाला या ट्रू ऑर फॉल्सच्या प्रश्नांचा उपयोग होत असतो. डू यू ॲग्री अँड डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट. ॲग्री डिसॲग्री म्हणजेच हे काय ट्रू ऑर फॉल्स आहे. ठीक आहे. फक्त शब्द वेगळे, ॲग्री डिसॲग्री. तर फर्स्ट काय दिलं, अकाउंटिंग इज युजफुल ओनली टू ओनर. अकाउंटिंग ही फक्त ओनरसाठी उपयोगाची असते असं सांगितलं. ठीक आहे. अकाउंटिंगचे युजर जर तुम्ही बघितले, इंटरनल युजर, एक्सटर्नल युजर आहेत. इंटरनल युजरमध्ये अकाउंटिंग इन्फॉर्मेशन कोणाकोणाला गरजेची असते, त्या कंपनीचे एम्प्लॉई, मॅनेजमेंट, ओनर. ठीक आहे. ओनरला माहिती पाहिजे प्रॉफिट किती होतोय, लॉस किती होतोय, असेट किती आहेत, आपल्या लायबिलिटी किती आहेत. मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंगसाठी अकाउंटिंग इन्फॉर्मेशन गरजेची असते. एम्प्लॉईजला त्यांची फ्युचर ग्रोथ बघण्यासाठी सुद्धा ते अकाउंटिंग बघत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सटर्नल युजर जसे क्रेडिटर्स, मनी लेंडर, यांना त्यांचे पैसे परत मिळतील का, त्यांनी कंपनीला जे किंवा व्यवसायामध्ये त्यांच्या ज्या लायबिलिटी आहेत, त्यांचे जे पैसे आहेत ते त्यांना परत मिळतील का, तर या माहितीसाठी देखील त्यांना अकाउंटिंग इन्फॉर्मेशन गरजेची असते. म्हणजेच अकाउंटिंग ही फक्त ओनरला उपयोगाची नाही, तर त्या
व्यवसायाशी रिलेटेड इंटरनल आणि एक्सटर्नल युजर्सला महत्त्वाची असते. ठीक आहे. देन हे स्टेटमेंट फॉल्स आहे. त्यानंतर आहे बुक किपिंग इज ॲन आर्ट सायन्स. बुक किपिंग काय आहे? बुक किपिंग एक आर्ट आणि सायन्स आहे. या आर्ट अँड सायन्स थ्रू आपण काय केलं जातं? ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्या जातात, क्लासिफाय केल्या जातात. ठीक आहे. तर याला काय म्हणतात? बुक किपिंग इज आर्ट अँड सायन्स. हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर आहे बिल्स पेबल इज ॲन ॲसेट ऑफ द बिझनेस. बिल्स पेबल ही काय? ॲसेट आहे. आता आपण जर समजा 10,000च्या वस्तू उधारीवर खरेदी केल्या, 10,000च्या वस्तू आपण उधारीवर खरेदी केल्या, तर हे 10,000 रुपये आपल्याला द्यावे लागतील. मग आपण काय केलं? ए या व्यक्तीकडून आपण 10,000च्या वस्तू खरेदी केल्या. मग एला आपल्याला 10,000 रुपये द्यावे लागतील. मग आपण काय केलं? त्याला आपण एक चिठ्ठी लिहून दिली की मी तुझे 10,000 रुपये 2 महिन्यांनी देईल. जर समजा गृहीत धरलं, त्याने सांगितलं मला 10,000वर तू 300 रुपये व्याज दे. ठीक आहे. किंवा 500 रुपये व्याज दे. मग आपण 10,500 रुपये त्याला आपण काय सांगितलं? हो मी देतो व्याज, पण मी 2 महिन्यानंतर देईल. ठीक आहे. मग आपण तसं त्याला लेखी कबूल केलं की 10,000 आणि त्याचं व्याज 500 रुपये मी तुला 2 महिन्याने देणार आहे. मग आपण ते साईन करून दिलं, तर यालाच म्हणतात बिल. ठीक आहे. 12th कॉमर्समध्ये तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंज हा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे. मग आता एसाठी एला आपण दिलं, आपल्यासाठी त्या बिलाचे पैसे द्यायचे आहेत. मग आपल्या दृष्टीने ते झालं बिल्स पेबल, आपली ती लायबिलिटी आहे. आणि एच्या दृष्टीने त्या बिलाचे पैसे घ्यायचे आहेत, म्हणजेच त्याची ती ॲसेट आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी ते बिल्स रिसिवेबल, आपल्यासाठी ते बिल्स पेबल. ठीक आहे. बिल्स पेबल इज ॲन ॲसेट ऑफ द बिझनेस. आपल्याला बिलाचे पैसे द्यायचे आहेत, म्हणजेच आपल्यासाठी ते बिल्स पेबल आहे, म्हणजे आपली ती लायबिलिटी आहे, ती आपली ॲसेट नाही. ठीक आहे. इथं तुम्हाला काय दिलं? बिल्स पेबल इज ॲन ॲसेट. ठीक आहे. मग हे स्टेटमेंट चुकीचं आहे. पुढचा प्रश्न बघा. इन बुक किपिंग अँड अकाउंटन्सी ओनली नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. आता बुक किपिंगमध्ये आपण काय सांगितलं? ओनली नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो असं सांगितलं. ठीक आहे. देन हे स्टेटमेंट काय? हे स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण ओनली दोज ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट विच आर इन मॉनिटरी टर्म्स. ज्या ट्रान्झॅक्शन मनीमध्ये एक्सप्रेस केलेल्या आहेत किंवा मनीज वर्थमध्ये एक्सप्रेस केलेल्या आहेत, तर त्याच ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करतो. म्हणजे आपण ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आपण अकाउंटमध्ये घेतो, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन घेत नाही. ठीक आहे. देन हे स्टेटमेंट काय? फॉल्स आहे. आता याच्याशी रिलेटेड आपल्याला एक कन्सेप्ट आहे बघा, मनी मेजरमेंट कन्सेप्ट. मनी मेजरमेंट कन्सेप्ट काय सांगतात? ज्या मॉनिटरी टर्ममध्ये आहेत त्याच घ्या, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन घेऊ नका. तर हे कोणती कन्सेप्ट सांगतात? मनी मेजरमेंट कन्सेप्ट. देन हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यानंतर आहे द असेट विच गिव्ह लॉंग टर्म बेनिफिट्स टू द बिझनेस आर फिक्स असेट. ज्या असेट आपल्याला लॉंग टर्म बेनिफिट देतात त्यांना आपण काय म्हणतो? फिक्स असेट म्हणतो. आता उदाहरणार्थ एखादी आपण मशिनरी खरेदी केली, मशिनरी 50,000ची मशिनरी किंवा 10,000ची मशिनरी आपण खरेदी केली, तर ही 10,000ची मशिनरी याचे बेनिफिट्स आपल्याला किती दिवस मिळणार? जोपर्यंत ही मशीन चालू स्थितीत आहे, म्हणजेच याची युजफुल लाईफ जोपर्यंत आहे तोपर्यंत या मशीनचे बेनिफिट आपल्याला मिळणार. मग या असेटचे बेनिफिट आपल्याला लॉंग टर्म मिळणार आहेत, म्हणजेच याला आपण काय म्हणणार? फिक्स असेट. ज्या असेटचे बेनिफिट तुम्हाला विदिन 1 इयर मिळतात तर त्याला आपण म्हणतो करंट असेट, आणि ज्या असेटचे बेनिफिट आपल्याला लॉंग पिरियड मिळतात त्याला आपण म्हणतो फिक्स असेट. देन हे स्टेटमेंट काय? बरोबर आहे. त्यानंतर पुढचे आपल्याला काय दिलेत? कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. पुढचे सेंटेन्सेस कंप्लीट करा सांगितले. फर्स्ट दिले रेव्हेन्यू अरायझिंग ॲज अ रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इज नोन ॲज. आपण ज्या बिझनेसमध्ये ट्रान्झॅक्शन केलेल्या आहेत तर त्यातून मिळालेला रेव्हेन्यू म्हणजेच काय? उत्पन्न. ठीक आहे. मग यालाच आपण काय म्हणणार? इन्कम. ठीक आहे. देन आन्सर काय? इन्कम. पुढचं स्टेटमेंट काय दिलं? एक्सेस ऑफ ग्रॉस प्रॉफिट ओव्हर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. एक्सेस ऑफ ग्रॉस प्रॉफिट ओव्हर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय? जे एक्सपेन्सेस आपल्या व्यवसायामध्ये डे टू डे ॲक्टिव्हिटीसाठी केले जातात तर त्याला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणतात. उदाहरणार्थ ऑफिस एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. तर हे सगळे खर्च कशामध्ये येतात? ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये येतात. म्हणजेच थोडक्यात हे एक्सपेन्सेस आपण कुठे दाखवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवतो. तर गृहीत धरा हे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. ठीक आहे. ग्रॉस प्रॉफिट किती आपला? 20,000. म्हणजे इथं टोटल आपली किती आहे? 20,000. ठीक आहे. आपण ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीचा खर्च, म्हणजेच त्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणणार, ते आपण दाखवतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण ऑपरेटिंग एक्सपेन्सेस घेतले, ते आहेत आपले टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 10,000 आहेत.
ठीक आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस पेक्षा ग्रॉस प्रॉफिट कितीने जास्त आहे? 10,000ने जास्त आहे. ठीक आहे. यालाच आपण काय म्हणणार? ऑपरेटिंग प्रॉफिट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट घ्या, an expenditure which is basically revenue in nature but benefit of which is not exhausted within 1 year is called as. म्हणजे असे खर्च जे बेसिकली रेव्हेन्यू नेचरचे आहेत, म्हणजेच ते रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, पण त्याचे बेनिफिट ऑफ विच इज नॉट एक्झॉस्टेड विदिन 1 year, पण त्याचे बेनिफिट हे 1 वर्षातच संपत नाही आहेत, ते पुढच्या पिरियडचे पण आहेत. मग अशा खर्चाला आपण काय म्हणतो? आता उदाहरणार्थ आपण ॲडव्हर्टाइजमेंट पेड केली 15,000, त्यातले प्रीपेड किती आहेत? 10,000, आणि या वर्षीचा खर्च किती आहे? 5,000. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किती आहे? 5,000. म्हणजेच 15,000 मधले आपल्याला यावर्षी 5,000चे बेनिफिट मिळणार, हे 10,000 आपण प्रीपेड म्हणून असेट साईडला दाखवणार. ठीक आहे. कारण याचे बेनिफिट पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी भेटणार. ठीक आहे. म्हणजे आपण गृहीत धरला की हा खर्च 3 वर्षाचा आपण एकदाच केला, ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च. म्हणजेच हा खर्च जरी रेव्हेन्यू असला तरी त्याचे यावर्षी बेनिफिट किती आहेत? 5,000 मिळणार आहेत. बाकीचे बेनिफिट पुढच्या पिरियडचे. ठीक आहे. मग अशा खर्चाला म्हणतात डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ठीक आहे. म्हणजे आपल्या ज्या प्रीपेडच्या ट्रान्झॅक्शन ज्या असतात, तर हे कशाचं एक्झाम्पल आहे? डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. द अमाऊंट डिडक्टेड बाय द सेलर फ्रॉम द लिस्ट प्राइस ऑफ गुड्स ॲट द टाइम ऑफ सेल इज. आता या ठिकाणी हा पॉईंट आधीच आपण क्लिअर केला की ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय आणि कॅश डिस्काउंट म्हणजे काय. जो लिस्ट प्राइसवर दिलेला डिस्काउंट असतो त्याला आपण म्हणतो ट्रेड डिस्काउंट, आणि जो तुमच्या फायनल अमाऊंटवर डिस्काउंट लेस केला जातो त्याला म्हणतात कॅश डिस्काउंट. ठीक आहे. मग लिस्ट प्राइसवर म्हणजे कॅटलॉग प्राइसवर जो डिस्काउंट लेस केलेला असतो याला म्हणतात ट्रेड डिस्काउंट. त्यानंतर अ पर्सन टू होम बिझनेस ओव्ज मनी फॉर द गुड्स ऑर सर्व्हिसेस इज नोन ॲज. आता अ पर्सन टू होम बिझनेस ओव्ज मनी. आता जर समजा आपण ए कडून 10,000च्या वस्तू खरेदी केला, ठीक आहे, उधारीवर खरेदी केल्या, मग हे 10,000 रुपये आपल्याला द्यायचे आहेत त्याला. मग आता इथे काय सांगितलं? अ पर्सन टू होम बिझनेस ओव्ज मनी, म्हणजे असा व्यक्ती ज्याला व्यवसायाला देणं आहे, ज्याला व्यवसायाचं देणं आहे, म्हणजे आपल्याला त्याला पैसे द्यायचे. मग या व्यक्तीला आपण काय म्हणणार? याला आपण म्हणणार क्रेडिटर. ज्याला आपल्याला पैसे द्यायचे त्याला आपण म्हणतो क्रेडिटर, ज्याच्याकडून आपल्याला पैसे घ्यायचे त्याला आपण म्हणतो डेटर. देन हा व्यक्ती कोण आहे? ए हा व्यक्ती आपला क्रेडिटर. तर हे झाले आपले काही 11th क्लासमधले काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. धड्याखाली तुम्हाला जे एक्सरसाइज दिलेले आहेत तर त्या सगळ्या आपण इथे ते सगळे क्वेश्चन्स आपण इथे डिस्कस केले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आणि बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ अपलोड करत आहे, जवळपास 8 ते 10 दिवस होऊन गेलेत मला व्हिडिओ अपलोड करता आला नाही. काही पर्सनल कारणामुळे मला तो अपलोड करता आला नाही, त्यामुळे सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. इथून पुढे मी जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल, त्याच्यामुळे व्हिडिओ बघत राहा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.